इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिली निवडणूक पार पडत असताना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो मोठ्या प्रमाणात पार पडला। या रोड शोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे व महायुतीचे 65 उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना आजपासून खऱ्या अर्थाने महापालिकेच्या निवडणुकीला रंगत आली आहे। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत असताना महायुतीचे 65 उमेदवार रिंगणात आहेत। याच्या प्रचारार्थासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त लाडक्या बहिणींना अभिवंदन केले। हा रोड शो छत्रपती शाहू महाराज पुतळापासून सुरू झाला। तेथून शिवतीर्थ ते शंभूतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा चौक येथे सभेत रूपांतरण होऊन संपन्न झाला। यावेळी देवाभाऊंना पाहण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी देवाभाऊंनी हात उंचावून लाडक्या बहिणींना अभिनंदन केले। तसेच महायुतीचे 65 उमेदवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत रोड शोमध्ये दाखल झाले होते। यामध्ये हलगी, झाज पखक, ढोल ताशा, पारंपरिक वाद्याचा गजर करत या रोड शोला सुरुवात झाली। महिलांच्या हातामध्ये प्रत्येक नगरसेवक, आमदार यांचे कटआउट होते, तर काही उमेदवारांच्या हातामध्ये महायुतीचे झेंडे होते। सुमारे 4 किलोमीटरचा हा रोड शो पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाडीमध्ये होते। त्या गाडीच्या भोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता। या रोड शोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे व महायुतीचे 65 उमेदवार व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।